ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तारादूत प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात यावा यासाठी राज्यभरातल्या तारादूतांकडून पुण्यातील सारथी संस्थेसमोर आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलंय। राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले तारादूत या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेत। मधल्या काळात सारथी संस्थेच्या कामालाच स्थगिती देण्यात आल्यामुळे या तारादूत प्रकल्पाचं कामही थांबवण्यात आलं होतं। आता सारथी संस्थेला 130 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यायची घोषणा करण्यात आल्यामुळे तारादूत प्रकल्प सुद्धा सुरू व्हावा यासाठी हे तारादूत आंदोलनाला बसले आहेत। तारादूत प्रकल्प हा त्यापैकीच एक ज्यामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील 325 तरुणांना 11 महिन्यांच्या करारावरती या प्रकल्पामध्ये नोकरी देण्यात आलेली होती। मराठा समाजातील वेगवेगळ्या घटकांना हा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी हे तारादूत जे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलेले आहेत इथे आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करतायत। ताई, तू कोणत्या जिल्ह्यातून आली आहे? मी नागपूर। बरं, तुम्ही काय शिक्षण घेतलेलं आहे आणि जेव्हा तुम्हाला इथं नोकरी मिळाली तेव्हा काय सांगण्यात आलं होतं? माझं डीएड झालंय, बीएससी डीएड झालंय, बीएडही झालं आहे। मला इथे प्रबोधनासाठी माझी नियुक्ती झाली होती आणि ते आम्ही 1 महिन्याच्या आधी आम्हाला ट्रेनिंग दिलं। पेपरमध्ये वगैरे न्यूज आली, 1 महिन्याचं ट्रेनिंग दिलं। मग त्याच्यानंतर आम्हाला जॉईनिंग झालं। आम्हाला गावागावामध्ये जाऊन, जसं माझ्याकडे कळमेश्वर हा तालुका मला मिळाला होता, गावागावामध्ये जाऊन मागासवर्गीय लोकांपर्यंत तर या ज्या योजना आहे सारथीच्या त्या पोहोचायच्या होत्या। त्याच्यानंतर प्रबोधन वगैरे करायचं होतं, शिवाजी शाहू आंबेडकर फुले यांचं प्रबोधन, शाळेपर्यंत जाऊन विद्यार्थ्यापर्यंत जाऊन आम्हाला प्रबोधन करायचं होतं। ते आम्ही केलं, 2 महिने काम केले, त्याचं पेमेंट मिळालं आणि अचानक मग काय झालं, 3-3ऱ्या महिन्यामध्ये स्थगिती आमच्यावर आली। तर आता आमची एकच मागणी आहे की आमच्या प्रकल्पावरील स्थगिती उठवावी आणि आम्हाला नियुक्त्या द्याव्या। कोरोनाच्या पूर्वी अगोदरच स्थगिती देण्यात आली। सांगण्यात आलं वडेट्टीवार महोदयांनी तारादूत प्रकल्प आणि इतर प्रकल्पाची मराठा समाजाला गरज नाही। मी आवर्जून हे सांगतोय, म्हणून तर त्यांनी फसवणूक केल्याच्या नंतर वडेट्टीवाराकडून हे खातं काढून दादांनी घेतलंय। म्हणजे कोविड-19च्या अगोदर प्रकल्पाला स्थगिती मिळाली होती, मला हे आवर्जून सांगायचं। म्हणून आम्ही आंदोलन केलं। सरकारने सांगितलं प्रकल्प बंद करणार नाहीये। कोविड-19ची पार्श्वभूमी बघता ही जर थोडं वातावरण हे शांत झाल्याच्या नंतर प्रकल्प सुरू करू हे सरकारने आम्हाला दिलेले शब्द आहे, परंतु ते पाळल्या गेलेले नाहीये। 1 वर्षापासून हे डबल पोस्ट ग्रॅज्युएट मुलं आहे, हे सगळे बेरोजगार आहे, उपासमारीची वेळ आहे, म्हणून आम्हाला नाईलाज असतो आता परत या ठिकाणी ठिय्या आंदोलन करावं लागत आहे। कॅमेरामन राजेश बिडकर सह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे।